काही विशेष वेळ येत नाही तशी मूल्य शिक्षण करायची. जोपर्यंत आई वडील आहेत तेच जास्त वेळ देतात. माझा वेळ जास्त घराच्या बाहेरच जातोय. खेळण्यामध्ये जास्त वेळ जातोय. बाकी जसा वेळ मिळेल तसा बायकोला वेळ देतो, मुलांना वेळ देण्यात तिचं जास्त वाट आहे. माझं कॉन्ट्रीब्युशन ऑलमोस्ट नील आहे. आता मेजॉरिटी पार्ट ती हँडल करते, माझं कॉन्ट्रीब्युशन ऑलमोस्ट नील आहे. बाकी मी सांगू का? आता मी काय वेगळं काय सांगू, जे जसं त्यांनी सांगितलं. जॉईंट फॅमिली आहे ना. आज आम्ही दोघं पण जॉब करतो, तर त्यामुळे काय मुलीला तर आपण दिवसभर वेळ देऊ शकत नाही. फक्त रात्री आल्यावर तिच्याकडनं तिचे दिवसभराचे किस्से ऐकून घ्यायचे आणि त्याच्यावर फक्त आपण आपलं थोडं प्रांजळ मत मांडायचं, बस. याच्या व्यतिरिक्त अजून आपण काही आणि खरी परिस्थिती आहे स्वतःच्या घरामध्ये जे दोघं पण जॉब करतात, तर त्यांच्याकडे जर आता माझे आई वडील आणि आम्ही सगळे एकत्र राहतो, माझी जॉईंट फॅमिली. त्यामुळे माझ्या मुलीला जेवढे पण काय संस्कार आहेत ते माझ्या आई आणि बाबांकडनं जातात. आणि बाकी काय असेल तर मग मोहिनी सांभाळूनच गेली. मुलीला बतवलं कसं? आता मी खरी स्टोरी सांगतो तुला. याच्यामध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे आपली शाळा. आणि या शाळेचा रेफरन्स मला म्हणजे हिच्याबरोबर मैत्री करण्यासाठी जी मदत केली तिचं नाव मी इथे स्पेशली सांगतो, स्मिता. आम्ही सगळे एका कॉलेजमध्ये होतो, पेंढारकर मध्ये. आणि मग त्याच्या स्मिता थ्रू माझी हिच्याबरोबर फ्रेंडशिप झाली आणि मग पुढे ते असं चालू करायचं. अनुरूप विवाह मंडळ दीपक मूल्य शिक्षण वगैरे त्याच्याबद्दल कसं बोलावं, पण घरी ऍक्च्युली मे बी माझा मुलगा आल्यापासून तिने करिअर तिचं थोडं ब्रेकडाऊन केलं आणि ती आता सध्या पूर्ण मुलाची देखभाल करते. इव्हन एज्युकेशनमध्ये पण त्याला चांगल्यापैकी अभ्यास ते एक चांगला. इव्हन तिचं फॉरवर्ड थिंकिंग वगैरे म्हणजे त्या गोष्टीमुळे आय रिअली फील की माझं पूर्ण वेळ कामात आणि याच्यामध्ये जातो, तर त्यामुळे ती घरी प्रॉपरली सगळं हँडल करते आणि मला तेवढं लक्ष द्यायची गरज पडत नाही. दॅट्स वन. काही कंप्लेंट आजच बोल. टेन्शन घेत नाही, पण खरंच दीपक सारखा जीवनसाथी शाळेमधून मिळाला ही खूपच चांगली गोष्ट. हो, आमचं अरेंज सगळ्यांना बिलीव्ह नाही असते ना. मला नंतर कळलं की आम्ही एका शाळेचे आहोत. म्हणजे आपण म्हणतो की ज्यांनी जुळवलं भातखंडे, नरसिंह भातखंडे. ठीक आहे, आम्हाला मनोगत पण ऐकायचं होतं आणि आपण थोडे गेम्स पण यांच्या बरोबर खेळूया. छोटे 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 छोटे